लक्ष्मी मुर्देश्वरपुरी का पुरस्कार विजेता राष्ट्रीय बेस्ट सेलर उपन्यास स्वैलो इन द सन अब मराठी में। मुंबई 28 अक्टूबर 2025। श्रीमती लक्ष्मी मुर्देश्वरपुरी, लेखिका, राजदूत और संयुक्त राष्ट्र की पूर्व सहायक महासचिव, अपना बहुप्रशंसित और पुरस्कार विजेता पहला उपन्यास स्वैलो इन द सन मराठी पाठकों के लिए लेकर आ रही हैं। महाराष्ट्र के हृदय स्थल पर आधारित ये कहानी रत्नागिरी से शुरू होती है, मुंबई, बॉम्बे और बनारस से गुजरती है और भारत के औपनिवेशिक अधीनता से स्वतंत्रता की ओर हुए परिवर्तन को दर्शाती है। स्वैलो इन द सन एक व्यापक गाथा है जो एक आकर्षक विकास कथा, एक मार्मिक पारिवारिक वृतांत और भारत के स्वतंत्रता संग्राम की पृष्ठभूमि में महिला सशक्तिकरण के एक प्रेरणादायक चित्रण को जोड़ती है। मला फार आनंद झाला की आज आपल्या सर्व जे मीडियाचे मित्र आहेत त्यांच्या समोर मी आपलं मराठीची आवृत्ती स्वॅलोइंग द सन, जे मूळतः इंग्रजीत लिहिलं होतं, त्याची जी आज आवृत्ती केली आहे मराठीची, ती आज आपल्या समोर मी केली आणि आपल्याला दर्शवलं की त्याची आत्मा कशी मराठी आहे आणि ह्या आवृत्तीचं मराठी आवृत्तीचं येणं ह्या स्वॅलोइंग द सन, तिने गिळले सूर्याशीच माहेरी परत येणं असं मला वाटलं आणि फारच महत्त्व आहे माझ्या आयुष्यात आणि ह्या कादंबरीच्या आयुष्यात पण, कारण आणखीन पण भाषांतर झालेले आहेत, तेलुगूमध्ये झाले आहेत आणि हिंदी आणि आसामी आणि आता स्पॅनिश पण होणार आहे, तर हे सर्व होतील, पण ह्या एक भाषांतराचं फारच जास्ती महत्त्व आहे माझ्या मनात आणि हे माझं, कारण मातृभाषा आहे मराठी आणि जसं मी पहिले म्हटलं होतं की जर मी महाराष्ट्रात असती, माझं जीवन महाराष्ट्रात असतं, जर मी शिक्षण घेतलं असतं मराठी आणि जर मी माझं विदेश सेवेत जगभर मी फिरले नसते, तर मी जरूर ही कादंबरी मराठीतच लिहिली असती सुरुवातीपासूनच। तर आणि दुसरं म्हणजे हे इंग्रजीचं पहिले अशी कादंबरी आहे जी विश्व आणि भारताच्या इंग्रजीच्या बागीच्याला महाराष्ट्राची सभ्यता, संस्कृती आणि वाङ्मय ते आणून जागृत करते, तिथे दर्शवते आहे आणि त्याला आणखीन समृद्ध करते आहे। त्याचं पण एक फार महत्त्व आहे, दोन तर्फाचं महत्त्व आहे। महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे, हो, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, हो, ते खरं, संत ज्ञानेश्वरांच्या भगिनी मुक्ताबाई, हो, बेटा लोकांनी आपण हे पुस्तक साकारलेलं आहे। विदेश सचिव पदावरती विदेश सेवा करत असताना देशांमध्ये सेवा दिली, भारताच्या भारतीय म्हणून आणि एक नारी म्हणून अन्य देशात सेवा आहे त्याच्यात आणि भारतात तुलना करायला गेलं तर काय त्यात मोठं काय ठेवलं, भारतीय संस्कृती आणि अन्य देशातली संस्कृती, भारतीय महिलांची विचारधारा अन्य देशातील महिलांची विचारधारा,
जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे नाव कसं? कारण हे एक युनिव्हर्सल युनिव्हर्सल आयडिया आहे की आपण जर जे जे मुक्ताबाईच्या अभंगातनं मला जे शिकवण आली आणि जे मी माझ्या आयुष्यात आणि माझ्या करिअरमध्ये डिप्लोमसीमध्ये माझ्या आयुष्यात जे मी पाहिलं आहे आणि जे मी शिकवण आली आहे ती आहे की जशी ही मुंगी, लहानशी मुंगी आकाशात उडण्याचं धाडस करते आणि त्यानंतर सूर्याला गिळण्याचं धाडस करते, तसं कितीही आम्ही लहान असो, कितीही आमचं आयुष्य कठीणाईनी घेरलेलं असं, आम्ही काहीही करू शकतो. जे असंभव वाटतं ते संभव होऊ शकतो. आम्ही सीमाना तोडू शकतो, बंधनांना तोडू शकतो. तर हे महिलांसाठी तर फारच एक शिक्षण आहे, पण आम्ही भारतीयासाठी पण आहे. भारतचे जे लोक आहेत आजच्या दिवशी आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि विश्वाच्या लोकांसाठी पण एक आहे. कारण आज आपले किती प्रॉब्लेम्स आहेत, क्लायमेट चेंज आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहेत, हे सर्व युद्ध आहेत, पण ह्या सर्वांचे सोल्युशन मिळू शकतो जर आम्ही प्रयत्न केला. आणि एक दुसरं म्हणजे आशा नेहमी जिवंत ठेवली पाहिजे. आशा नेहमी जिवंत ठेवली पाहिजे. ते एक दुसरं आहे. ते पण एक मानव जातीला एक शिक्षण आहे आणि मेसेज आहे. मला यावेळी मुकुंद वजेजीची फार आठवण येते. त्यांचं ॲक्सिडेंट झालं म्हणून ते येऊ नाही शकत, पण मुकुंद वजेजींनी ह्या कादंबरीचं भाषांतर केलं मराठीमध्ये. आणि माझे जे पण सुझाव होते, जे पण मी म्हणायची की हे जरा आपण आणखीन माझ्या ओरिजिनलच्या तरीकेने लिहा. फार त्यांनी पेशंटली त्याला ऐकून आणि त्याला धारण करून भाषांतर केलं. फारच श्रेष्ठ भाषांतरकार आहेत ते. आणि माझं म्हणणं आहे की, आणि मी आता माझी शोध आहे एक तर की भाषांतर हे एक कला आहे, एक परिवर्तनची कला आहे. आपल्या ओरिजिनल जे असतं, जसं माझं इंग्रजीत होतं, त्याला पण भाषांतर जेव्हा होतं त्याच्यात एक परिवर्तन येतं, जरी ते ओरिजिनलशी मिळून करतात. तर एक ते आहे, एक भाषांतर चांगलं झालं तर जे मराठीचे वाचक आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकतं आणि प्रामाणिकताने पोहोचू शकतं. आणि मुकुंद वजेजीने फारच चांगलं केलं आहे. श्रेष्ठ भाषांतर झालेलं आहे असं म्हणणं आहे लोकांचं, आणि माझं पण आहे.